नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एकदम भरपूर प्रोटीनयुक्त मिक्स डाळीचे मेदूवडे करणार आहोत. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट आणि मस्त खूप छान चवीला असे हे मेदूवडे होतात. चला तयारीला लागूया. 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी ना ही मी मिक्स डाळी घेतलेल्या आहे. ह्याच्यामध्ये चणा डाळ, उडीद डाळ आहे, मुगाची, तुरीची आणि अशा ह्या 5 डाळी आपण घेतलेल्या आहेत. त्या 7 ते 8 तास भिजत ठेवूया छानपैकी आणि त्याच्यानंतर त्या मिक्सरला आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. छान बारीक किंवा थोडंसं जाडं-भरडं वाटण करूया आपण याचं. आणि ते एक छान हाताने फेटून त्याला हाताने फेटून असं छान हलकं करायचं आहे. तुम्ही जर हाताने फेटलत ना तर आपल्या हाताची उष्णता त्याच्यामध्ये जाऊन ते छान फ्लफी होतं. असं पाण्यात टाकून बघितल्यावर ते असं तरंगायला हवं. त्याच्यामध्येच आपण बारीक चिरलेलं खोबऱ्याचे तुकडे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि एका बाजूला ठेवून देऊया. आपण सांबारसाठी ना इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ वापरलेली आहे. मसूरची डाळसुद्धा आहे. कुकरला आपण ती खाली ठेवूया आणि ज्या सांबारमध्ये भाज्या घालणार आहोत ना त्याच्यात पाणी न घालता आपण वर त्या शिजवून घेऊया. कुकरमध्ये आपण फोडणी देऊया. मोहरी, जिरं, बेसिक थिंग्स, कांदा, टोमॅटो, ह्याची हळद, लाल तिखट, सांबार मसाला आणि आपली उकडलेली डाळ ओतून आपण छान ते उकळून घेऊया. नंतर आपल्या शिजलेल्या भाज्या घालूया. चिंच आणि गूळ घालून आपण छान सांबार आपण मस्त करून घेऊया. कोथिंबीर घालूया. आता चटणीसाठी खोबरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, चिंच, आलं, लसूण, मीठ, कोथिंबीरची देठं आणि साखर घालून आपण छान फोडणी करून घेऊया. आणि त्याला तडक्यासाठी मी उडदाची डाळ, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे. छान वरती त्याला आपण फोडणी देऊन चटणी पण मस्त तयार करून घेऊया. तेल आपलं तापलेलं आहे. आपण थोडंसं पाण्यात हात ओला करून असे मेदूवडे आपण तेलामध्ये सोडूया. बघा मी कसं करते आहे ते. पाण्यात हात घालायचा आणि नंतर त्याला अंगठ्याने असं मध्ये भोग पाडून असे आपण हे वडे तेलात छान कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडी फास्ट करून आपण उलटपुलट करून हे छान मेदूवडे क्रिस्पी होईपर्यंत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. इतके छान हा नाश्ता होतो ना. खरंच तुम्ही करून बघा. आणि माझी अशी सोपी आणि अगदी पौष्टिक रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा.